श्री स्वामी समर्थ सर्व बंधू आणि भगिनींच्या आपल्या चॅनलमध्ये स्वागत आहे। आजचा दिवस तुम्हाला आनंदाचा, सुख समृद्धीचा आणि भरभराटीचा जावो हीच स्वामी चरणी प्रार्थना। येत्या 29 जुलै रोजी गुरुपौर्णिमा आहे आणि त्यानिमित्त आपल्याला 11 दिवसांची स्वामी महाराजांची आपल्याला सेवा करायची आहे। बरेच स्वामी भक्त हे 21 दिवसांची सेवा करतात। आता ज्यांना कोणाला जमत असेल त्यांनी 21 दिवसाची करावी किंवा 11 दिवसाची केली तरीही चालते। तर या 11 दिवसाची सेवा आपल्याला कधीपासून करायची आहे, कसा संकल्प करायचा आहे आणि त्याची पूजा मांडणी आहे का, हे नियम कोणते आहे ते आज आपण व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर सर्वात प्रथम ही सेवा आपल्याला जर 11 दिवसांची करायची असेल तर 19 जुलैला आपल्याला या सेवेला आपल्याला सुरुवात करायची आहे आणि 11 दिवस हे आपले 29 जुलै म्हणजे गुरुपौर्णिमेच्या दिवशी होणार आहेत। तर सर्वात प्रथम आपल्याला स्वामी चरित्र सारामृताचं पठण करायचं आहे। तर याच्यासाठी नियम कोणते आहेत, तर नियम कोणतेही नाही, फक्त जर आपण नॉनव्हेज जर खात असाल तर साधारण या 11 दिवसाच्या सेवामध्ये शक्यतो नॉनव्हेज किंवा शक्यतो परान्न हे घेऊ नये, कारण आपण ही सेवा करतो ती आपल्यासाठी आणि आपल्या घरातल्यांसाठी ही सेवा करत असतो। तर जे काही आपण पठण करतो या 11 दिवसात तर ते समोरच्यांना त्याचं फळ मिळत असतं, म्हणून शक्यतो या 11 दिवसामध्ये परान्न हे टाळावं। तर संकल्प कसा करायचा, आता याची 11 दिवसासाठी आपल्याला पूजा मांडणी करायची का, तर काहीही गरज नाही। जे आपल्याकडं स्वामी चरित्र सारामृताची पोथी आहे ती आपल्या देवघरात ठेवायची आणि साधारण 1 ते 21 यामध्ये अध्याय आहे आणि त्या अध्यायाचं आपल्याला पूर्ण पठण करायचं आहे। म्हणजे एका दिवसात आपल्याला 1 ते 21 अध्याय पूर्णपणे पठण करायचं आहे। दुसऱ्या दिवशी आपल्याला 1 ते 21 अध्यायाचं आपल्याला असं पूर्ण पठण करायचं आहे। ही सेवा बरोबर आपल्याला 11 दिवस असेच पूर्ण अध्याय घ्यायचे आहेत। तर सर्वात पहिले संकल्प का करायचा, तर आपल्या मनात एक इच्छा असते किंवा आपल्याला काहीतरी गुरुपौर्णिमेनिमित्त ही सेवा करायची आहे। तर कोणत्याही सेवेला सुरुवात करताना संकल्प करायचा असतो, तेव्हा ती आपली संकल्प केल्याच्यानंतर ती इच्छा ही पूर्ण होत असते। तर संकल्प जर नाही केला तर त्याचं फळ हे आपल्याला मिळत नाही, म्हणून शक्यतो संकल्प करावा। तर कोणतीही पोथी किंवा आपण घरातली देवपूजाही करत असतो तर अशा वेळेस आसन हे नक्की घ्यावं आणि आसन हे शक्यतो आपलं सेपरेट असावं, म्हणजे दुसऱ्यांनी कुणी आपला आसनाचा वापर घरातल्या इतर व्यक्तींनी शक्यतो करू नये। आता मंदिरात गेलं तर मंदिराच्या ठिकाणी सगळं काही चालतं, परंतु आपण आपल्या घरामध्ये जर असाल तर शक्यतो आसन हे वेगळंच असावं आणि ते त्या सेवा करताना ते वापरावं। तर एका ताटामध्ये संकल्प कसा करायचा, तर एका ताटामध्ये उजवा हात ठेवून त्याच्यामध्ये साधारण 2 पळी पाणी घ्यायचं, हळद, कुंकू, अक्षदा आणि फूल त्यामध्ये ठेवून हे सगळं उजव्या हातामध्ये घ्यायचं आहे आणि मनातल्या मनात स्वामींना सांगायचं आहे की ही सेवा आपण कशासाठी करतो, का करतो आणि या संकल्प करतेवेळी आपल्या कुळाचं, गोत्राचं, आपलं आई वडिलांचं, मुलांचं, पत्नीचं किंवा तुम्ही स्त्री असाल तर सासू सासऱ्यांचं, पत्नींचं, या सगळ्यांचं नावं घ्यायचं, तिथी, वार, वेळ आणि ह्या सगळ्या गोष्टी त्या संकल्पामध्ये स्पष्ट करायच्या आणि त्यानंतर आपण ते उजव्या हातातलं पाणी त्या तामणामध्ये सोडून द्यायचं आणि वरून परत 2 पळ्या पाणी ते घालायचं आहे। तर हा झाला आपला संकल्प। आता हा संकल्प फक्त आपल्याला पहिल्याच दिवशी करायचा आहे, परत दुसऱ्या दिवशी संकल्प करायची गरज नाही। एकच म्हणजे पहिल्या दिवशी संकल्प केला तर पुढचे जे 10 दिवस आहेत त्यामध्ये आपल्याला संकल्प करायची काहीही आवश्यकता नाही। एकदा केला तरी तो 11 दिवसांसाठी सफिशियंट असतो। तर ही संकल्प केल्याच्या नंतर मग आपल्याला आपले जे काही 1 ते 21 अध्याय आहे तर ते आपल्याला अध्याय पठण करायचे आहे। तर ही सलग 11 दिवस सेवा करायची आहे। तर तुम्ही म्हणता की सकाळी पठण करूया की ब्रह्ममुहूर्तावरती का संध्याकाळच्या वेळेस, असं काही नाही। आपल्याला जेव्हा ऑफिसचा टाईम भेटत असेल त्यावेळेत तुम्ही करू शकता किंवा तुम्ही सकाळी ब्रह्ममुहूर्तावरती केलं, आज तुम्ही ब्रह्ममुहूर्तावरती केला आणि उद्या तुम्हाला त्या वेळेत नाही जमलं, सकाळी, दुपारी, संध्याकाळी या तिन्ही वेळात केव्हाही तुम्ही करू शकता। फक्त
तर याच्यामध्ये खंडन पडता कामा नये. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण जे काही पठण करतो तिथे अग्नी ही साक्ष असावी. कोणत्याही पूजेला किंवा पोथी पठण काही करत असो आपण, तर तिथे अग्नी ही साक्ष असावी. तर जेव्हा पोथी आपण पठण करू तेव्हा एक दिवा आणि धूप दीप जे काही असेल ते नक्की लावावं. त्याचबरोबर ही सेवा आपण करतोय ना तर मनापासून करा, नाही तर उगं पठण करायचं म्हणून करायचं आणि त्याचं फळ काहीही मिळत नाही. जोपर्यंत आपण अंतःकरणापासून ही सेवा करत नाही ना तोपर्यंत स्वामी आपल्याला यश देत नाही. त्यामुळे जी काही सेवा करायची ना आपल्याला तर ती मनापासून करा. भले ती रोज नाही करता आली तरी चालेल, परंतु कमीत कमी साधारण एखादी सेवा 5 मिनिट जरी केली पण ती अंतःकरणापासून ती स्वामींना पोहोचेल आणि स्वामी आपल्याकडे काहीही मागत नाही. तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता आपण ही 11 दिवसांची सेवा करणार आहोत, तर त्याचं उद्यापन करायचं का? तर याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं उद्यापन नाही किंवा साधारण फक्त गुरुपौर्णिमेच्या दिवशी म्हणजे 29 जुलैच्या दिवशी सकाळी 10:30 वाजता आपण साधा वरण भात भाजी पोळीचाही नैवेद्य दाखवला आणि आरती केली तरीही ते स्वामी आपला प्रसाद हा स्वीकार करत असतात. किंवा तुम्हाला या दिवशी जे काहीच नाही जमलं तर थोडीशी साखर आणि त्यामध्ये एक तुळशीचं पान ठेवलं तरीही स्वामी हे स्वीकार करत असतात. स्वामींना छोट्या छोट्या गोष्टी आपण जरी केल्या पण त्या मनापासून जर केला तर त्याचं हे आपल्याला फळ मिळत असतं. आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.